मुंबई हे धावतं शहर आहे। त्यामध्ये इच्छित स्थळी पोहोचण्याचा सर्वात स्वस्त आणि जलद पर्याय म्हणजे लोकल आणि त्यामुळे मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर नेहमी गर्दी असते। लोकलचा प्रवास जितका सोयीचा आहे तेवढाच तो आता धोकादायक बनत चाललाय। आजच्या मुंब्रा लोकल अपघाताने जगणं किती स्वस्त झालंय हेच पाहायला मिळतंय। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे। रेल्वेच्या नियोजन शून्य कारभारामुळे रोज लाखो मुंबईकर नरक यातना भोगतायत। गुरांसारखं स्वतःला लोकलच्या डब्यात कोंबून कर्जत कसाऱ्यापासून बदलापूर डोंबिवलीला राहणारा नोकरदार प्रवास करतो। घड्याळच्या काट्यावर चालणाऱ्या नोकरदाराला घरातून निघाल्यावर संध्याकाळी परत येऊ की नाही याची शाश्वती नसते, कारण दरवाजातून लटकत होणारा प्रवास कधी शेवटचा होईल याचा नेम नसतो। लोकलमध्ये प्रवास करताना यमाचा फास कायम गळ्याभोवती असतो। 4 वर्ष झाले बदलापूरला राहतो, पण 4 वर्षाच्या कालावधीमध्ये एका सुद्धा ट्रेनमध्ये वाढ झालेली नाहीये। 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तिकडे राहणाऱ्या लोकांची संख्या किती पटीने वाढली असेल याची प्रशासनाने आणि सरकारने सुद्धा दखल घ्यावी। ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूरला राहणारा नोकरदार कधी गर्दीचा बळी ठरतो तर कधी रेल्वे अपघातात त्याला जीव गमवावा लागतो। रेल्वे पाण्यात बुडो किंवा रेल्वेत बॉम्बस्फोट होऊ दे, नोकरदाराला पोटाची खळगी भरण्यासाठी काही करून मुंबई गाठावीच लागते। लेटमार्क पडला तर पगार कापला जाईल याची कायम भीती नोकरदाराला असते। त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, आंदोलन, मोर्चे काही असलं तरी हाल सोसत नोकरदाराला मुंबई गाठावीच लागते। आजचा जो अपघात झालेला आहे ना, तो कळवा ते दिव्याच्या दरम्यान झालेला आहे आणि तो जो रूट आहे ना, तो एवढा टर्निंगचा आहे की पूर्ण ट्रेन आहे ना, पूर्ण अशी झोल खात असते, एकदम अशी वाकून चालते अशी। त्यामुळे जे डोरला जी उभे आहेत ना माणसं, ती अशी वागतात। मध्य रेल्वेवर रोज सुमारे 3500 ट्रेन धावतात। सकाळच्या गर्दीच्या वेळी साधारणतः 7 ते 11 मध्ये मध्य रेल्वेवर सुमारे 500 ते 600 लोकल ट्रेन धावतात। या वेळेत प्रत्येकी 3 ते 5 मिनिटांनी फास्ट आणि स्लो ट्रेन चालवली जाते। मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेमध्ये दररोज अंदाजे 700 ते 800 फास्ट लोकल धावतात। सुमारे 900 ते 1000 स्लो लोकल रोज धावतात। मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेतून रोज अंदाजे 35 ते 40 लाख प्रवासी प्रवास करतात। दरम्यान मध्य रेल्वेवर अपघातांचं सत्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे। मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीमध्ये रोज सरासरी 7 ते 8 अपघात होतात। एप्रिल 2025 मध्ये 25 वर्षीय विद्यार्थी अवधेश दुबे याचा लोकल प्रवासात मृत्यू झाला। अवधेशचे वडील आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। 2024 मध्ये 2468 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। 2009 ते 2024 या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर 29,321 प्रवाशांचा मृत्यू झाला। गेल्या 20 वर्षात 50,000हून अधिक लोकांनी रेल्वे प्रवास करताना जीव गमावलाय। सर्वाधिक अपघात ठाणे, कल्याण, वसई, बोरिवली या स्टेशनच्या दरम्यान झालेत। सकाळच्या टायमाला जी गर्दी असते त्या गर्दीच्या हिशोबाने ज्या गाड्या पाहिजे तेवढ्या गाड्यांचाही या लोकांनी जसं पाहिजे तशी व्यवस्था केलेली नाहीये। मुंबई उपनगरीय रेल्वे ही जगातली सर्वात व्यस्त रेल्वे प्रणालींपैकी एक आहे। सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लाखो प्रवासी रोज प्रवास करतात। गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढते, पण त्या प्रमाणात लोकलची संख्या वाढवली का, प्लॅटफॉर्मची संख्या वाढली का हा प्रश्नच आहे। आता तर लोकलची अपुरी संख्या, गर्दी हे मुंबईकरांच्या अंगवळणी पडलंय। आज अपघात झालाय म्हणून चर्चा झाली, रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली। रेल्वे प्रशासन कान पाडून सगळं ऐकून घेईल, सुरक्षित प्रवासाची आश्वासनं दिली जातील, प्रवाशांबाबत कोरडा कळवळा आणून भाषणं दिली जातील। दिवस संपेल, उद्यापासून पुन्हा तेच चित्र स्थानकांवर पाहायला मिळेल। रोज मरे त्याला कोण रडे असंच म्हणायची आता वेळ आलीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।